नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इंद्रा आणि बाकीचे सगळे लहानपणीचे फोटो बघत असतात. त्याच वेळेला मग आता इंद्रा म्हणते की हे बघा माझं रडकं बाळ. तेव्हा मग सगळेजण हसायला लागतात. तेव्हा मग सगळे हसून म्हणतात की हा कोणाचा फोटो आहे. तेव्हा मग इंद्रा म्हणते की हा आहे माझ्या स्वातीचा फोटो. जिकडे जावं तिकडे नुसती भोकाड पसरायची, भॉ करून नुसती रडत सुटायची. असं म्हटल्यावर सगळेजण हसत असतात. त्यानंतर मग स्वाती म्हणते की मम्मी काय गं तू पण अशी मला बोलते. तेव्हा मग इंद्रा म्हणते की मग अरे आम्ही ना सगळ्या जणांनी हिला ना गलका नळ असं नाव ठेवलं होतं. तेव्हा मग लकी म्हणतो की काय गलका नळ. तेव्हा ती म्हणते की हो, जिथे जायची तिथं नुसती पाणी घालवत बसायची ना, म्हणूनच आम्ही हिला गलका नळ असं म्हणायचो. त्यानंतर कोमल म्हणते की आणि आता नुसती जुईला सांगत असते की टॅटॅ करू नको, बेबी रडू नको, आणि स्वतः मात्र रडत बसायची. तेव्हा मग स्वाती तिला ओरडत म्हणते की असं बोलायचं नाही हां, जास्त शहाणपणा करू नको. त्यानंतर इथे आरती ही स्वतःचा रिपोर्ट बघत असते आणि म्हणते की रिपोर्टमध्ये काय आलं असेल काय माहिती. आणि रिपोर्ट उघडून पाहते तर तिचा जो रिपोर्ट असतो प्रेग्नन्सीचा तो पॉझिटिव्ह आलेला असतो. आणि तो पाहून ती खूपच घाबरते. ती म्हणते की बापरे हे काय झालं, मला ज्याची भीती होती तेच घडलं. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे देवा मी काय करू आता, हे सगळं कोणाला सांगू, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्याच वेळेला ती म्हणते की आता मला खरंच खूप भीती वाटते, हे सगळं कोणाची शेअर करू मी. म्हणूनच ती विचार करते की मी आता लक्कीला कॉल लावते, लक्कीला हे सगळं सांगितलं पाहिजे. असं म्हणून आता आरती ही लक्कीला फोन लावायला जाते. आणि इथे लकी मात्र लहानपणीचे फोटो बघण्यामध्ये व्यस्त असतो. नंतर मग आता फोटो येतो तो लकीचा. लकी म्हणतो की हा मी आहे ना. तेव्हा मग स्वाती जोरजोरात हसायला लागते. आणि त्याच वेळेला मग तो म्हणतो की काय ग, हा फोटोमध्ये इतकं काय हसण्यासारखं आहे ग जे मी हसते. तेव्हा मग ती म्हणते की अरे या फोटोला बघून नाही हसत आहे काय, या फोटोला पाहिला ना की आम्हाला तो किस्सा आठवतो त्याच्यावरून हसायला येते. आणि आरती सारखी सारखी लकीला कॉल लावत असते, मात्र लकी काही कॉल उचलत नसतो. तेव्हा मग कोमल पण जोरजोरात हसत असते. तेव्हा लकी म्हणतो काय गं, तुला का हसायला येत आहे, तुझा तर तेव्हा जन्म पण झाला नव्हता ना. तेव्हा लक्कीला ती म्हणते की अरे जन्म नव्हता झाला माझा, पण ह्या लोकांनी इतक्यांदा मला तो किस्सा सांगितलाय ना, ते ऐकून ऐकून असं मला वाटतं की माझा तेव्हा जन्म झाला होता. आणि मग आता हे ऐकल्यानंतर इंद्रा जोरजोरात हसत असते आणि म्हणत असते की खरंच मला हा फोटो बघूनच खूप हसायला येतं. तेव्हा मग लकी म्हणतो की जा तू ना मम्मी, तू पण तुझी पार्टी बदलते. पुढे स्वाती म्हणते की बघितलं का या फोटोमध्ये बघ, हा काहीतरी आपल्या दादूसकडे मागतच आहे. तेव्हा मग स्वाती म्हणते की मग मागतच असायचा लहानपणी शाळेत असताना, मला हे हवंय मला ते हवंय, आणि नंतर आता ब्रो मला पैसे हवेत, मला हे हवंय ते हवंय सगळं म्हणत असतो. तेव्हा मग लगेच स्वाती म्हणते की मला अजूनही आठवतं की लहानपणी बापूंनी यांना साईन दिली नव्हती ना, तेव्हा मग हा साईन मागण्यासाठी पण आपल्या दादूसकडेच गेला होता. आणि आताही तेच करतो, आताही सगळं त्याला मागतच असतो नुसता. पेट्रोलचे पैसेही दादूसलाच मागत असतो. असं म्हणून त्याला त्या दोघीही चिडवत असतात. मग कोमल म्हणते की आता हा स्वतःचं काही करू शकणार आहे की नाही माहिती नाही, हा पूर्णपणे आपल्या दादूवर डिपेंडंट आहे. हे ऐकल्यानंतर आता लकीला खूपच राग येतो आणि लकी तिकडून चिडून निघून जातो. तेव्हा मग इंद्रा म्हणते की काय आहे, तुम्ही असे सगळे का करताय, तो काहीतरी तसं तसं करेल ना, तुम्ही कशाला उगीच त्याला चिडवता, काय गं मुलींनो. तेव्हा स्वाती म्हणते की अगं मम्मी आम्ही कुठे काय बोललो, तो त्याचंच चिडून गेला, आम्ही तर जे काही खरं आहे ते सांगितलं ना, पण आज त्याला इतका राग का आला कळलं नाही. मग इंद्रा म्हणते की काय करायचं या पोराचं. तेव्हा स्वाती म्हणते की घाबरू नकोस, निदान मनाला लागलंय तर तो काहीतरी करेल तरी मम्मी, तू शांत बस, आपण पुढचे फोटो बघूया. असं म्हणून ते पुढचे फोटो बघत असतात. त्याच वेळेला इथे सारखी सारखी आरती ही फोन लावत असते, मात्र लकी फोन उचलत नसतो. आरती विचार करते की काय झालं असेल या लकीला, हा अजिबातच कॉल उचलत का नाही आहे, काय घडलं काय असेल असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. ती म्हणते की नाही, हे असं चालणार नाही, मला काहीतरी केलंच पाहिजे, त्याशिवाय मला शांत बसता येणार नाही, मला काहीही करून हे बोलावंच लागेल. आणि जर मुक्ता मॅमला हे कळलं तर त्या काय करतील, असा विचार तिच्या डोक्यात येत असतो. नंतर फोटो बघत असताना तिथे इंद्रा येते आणि इंद्रा मुक्ताला म्हणते की बस बस हे बघ, आम्ही सगळ्यांचे लहानपणीचे फोटो बघतोय. तेव्हा मग मुक्ताला ती विचारते की हा कोण आहे सांग. तेव्हा मुक्ता म्हणते की हा, हे सागर आहेत मला असं वाटतंय. खरंच सागर आहेत का हे मम्मी. तेव्हा मग ती म्हणते की हो हो सागरच आहे तो, आणि बघ लहानपणी किती गोड दिसायचा ते बघ. अगं आम्ही ना चालीमध्ये सगळेजण एकत्र राहायचो, तेव्हा त्याची केस ना अशी कुर्ले कुर्ले होते, सगळेजण त्याला म्हणायचे की कृष्णा कृष्णा, आणि सगळेजण त्याला मांडीवर घेऊन बसायचे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो, त्यांचे केस कुरळे होते त्यावेळेला. तेव्हा इंद्रा म्हणते की मग मस्त कुर्ले केस होते माझ्या सागरचे. असं म्हणून सगळेजण हसायला लागतात.
आणि सगळ्या मुली त्याला नुसत्या मांडीवर घेऊन पापी घेत बसायच्या, असं सगळं इंद्रा ही मुक्ताला सांगत असते. तितक्यातच तिथे सागर येतो आणि म्हणतो की मम्मी, काय तुझं, तुला हा फोटो दाखवण्याची काय गरज होती? आणि तू हा फोटो दाखवतेस आणि प्रत्येक वेळेला सेमच किस्सा सांगतेस आणि सगळं सेमच सांगत असतेस. त्यावेळेला मग इंद्रा म्हणते की अरे, काय झालं मग मी तुझा फोटो दाखवला तर? तुझ्या लहानपणीचा फोटो तुझ्या बायकोलाच तर दाखवते ना, आणखी कोणाला बाहेर थोडीच दाखवते. आणि जे काही खरं आहे तेच तर मी सांगते. त्याच वेळेला सागर तो अल्बम खेचून घेतो आणि म्हणतो की नाही, माझा फोटो नाही दाखवायचा. तू तर प्रत्येक वेळेला तोच तोच किस्सा प्रत्येक वेळेला तेच तेच सांगतेस आणि हे सगळं सांगण्याची गरजच नाही आहे ना. तेव्हा सगळेजण हसायला लागतात आणि नंतर मग इंद्रा म्हणते की अरे, असं का करतोस तू? तेव्हा मग तो म्हणतो की मग काय, तू प्रत्येक वेळेला तेच तेच तर सगळं सांगत बसतेस. नंतर मग आता लगेच स्वाती म्हणते की भाई, दे ना रे तो अल्बम, दे ना, आम्हाला खरंच सगळ्या लहानपणीच्या आठवणी आठवत आहेत, दे ना. त्याच वेळेला मग आता असं म्हटल्यावर इंद्रा म्हणते की हो, अगदी बरोबर बोलतात ह्या पोरी. या लहानपणीच्या अल्बममध्ये तुमच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी साठवून ठेवलेल्या आहेत. या अल्बममध्येच सगळ्या काही आठवणी या ताज्या होतात. आणि तुला माहिती आहे सागऱ्या, आम्ही जेव्हा होतो ना तेव्हा घर नव्हतं आमच्याकडे. 4 पोरं पदरात होती. कसे घरासाठी वनावना करत फिरत होतो. काय मिळेल ते सगळे वाटून खायचो. सगळे आनंदाने सुखाने असायचो. गरिबीचे दिवस होते. नंतर सागऱ्या झाला आणि मोठा झाला. शाळा शिकून तो चांगला बनला आणि त्यानंतर नोकरीला लागला. त्यानंतर मग आमचे चांगले दिवस आले. देवी एकविरीच्या कृपेने सगळं काही चांगलं घडलं. नंतर आम्ही घर घेतलं, 2 गाड्या घेतल्या, सगळं काही व्यवस्थित घडलं. पण काय, हे सगळं झाल्यामुळे जुने दिवस विसरायचे का? तर नाही, जुने दिवस तर हेच सगळे आहेत आणि त्याच्यातच तर आनंद मिळतो. म्हणूनच आम्ही हा अल्बम बघतो आणि या सगळ्या आठवणी ताज्या करतोय, असं इंद्रा म्हणते. आणि पुढे इंद्रा म्हणत असते की सगळं काही सुखाने चाललेलं आहे आणि आता मला कशाचीही कमी वाटत नाही. पण हे दिवस खरंच खूप छान होते, सोन्याचे होते, असं ती म्हणते. त्याच वेळेला मग आता लगेच पुढे मुक्ता म्हणते की हो, तुम्हीच असं नाही हो, खरंच आम्हीही असेच करतो आणि आई बाबा पण असेच करतात. माझे बालपणीचे आणि त्यांचे तारुण्याचे दिवस ते या अल्बममधूनच तर शोधत राहतात. माझं बालपण आणि त्यांचं तरुणपण यातच तर त्यांना परत मिळत असतं, असं मुक्ता म्हणत असते. त्यानंतर मुक्ता पुढे म्हणते की हे सगळं बघत असताना खरंच खूप वेगळाच आनंद मिळतो आणि द बेस्ट पार्ट इज, हे सगळं बघताना सगळ्या आठवणी ताज्या होतात आणि पुन्हा त्या दिवसांमध्ये आपल्याला गेल्यासारखं वाटतं. पुन्हा त्या दिवसांचा फील झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं ना? असं म्हटल्यावर सगळेजण हसतात आणि नंतर मग मुक्ता तो अल्बम खेचून घेते आणि मग लगेच म्हणते की चला आता पुढचा फोटो बघूया. मुक्ता पुढे म्हणते की बघा, मी तुमचा तोच एक फोटो बघितला, बाकी पुढे काही फोटो अजून बघितले नाहीये. तसे माझ्या डोळ्यावर पडले तरी मी काही बोलणार नाही. सागर चिडतो आणि म्हणतो की बघितलं मम्मी, त्यांनी तो फोटोही बघितला. आणि सागर चिडूनच निघून जातो. तेव्हा स्वाती आणि कोमल हसायला लागतात आणि इंद्रा म्हणते की बघितलं पोरींनो, आधी लक्की तसा चिरून गेला आणि आता हा सागऱ्या पण असाच चिरून गेला. तुम्हाला ना काहीच कळत नाही, तुम्ही उगीचच त्यांना चिडवत असता. तेव्हा मग मुक्ता म्हणते मम्मी, तुम्ही उगीचच त्या दोघींना काहीही बोलू नका, हे चिडकेच आहेत. बघितलं, लहानपणीचा हा फोटो आहे ना, हा पण चिडकाच आहे. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की हो ना दादा, ना मला वाटतं जन्माला येताना पण चिडूनच आला असेल, असं म्हणून सगळेजण पुन्हा हसत असतात. आरती मात्र काळजीत असते. लकीला कितीही फोन लावले तरी लकी फोन उचलत नाही, म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. आणि तितक्यातच मुक्ताला सगळ्याजणी म्हणतात की आम्ही कॉफी पिणार आणि मग इंद्रा म्हणते की मी साधी चहा. तेवढ्यातच आता मुक्ता फोन बघते आणि फोन उचलते. तेवढ्यातच लगेच ती बोलून मोकळी होते की लकी, मी प्रेग्नेंट आहे. तेवढ्यातच मुक्ताचा फोन हा कानाच्या बाजूला असतो आणि बाकीचे सगळे चहा कॉफी काय बोलतात त्याच्याकडे तिचं लक्ष असतं. आणि तेवढ्यातच ती म्हणते की आरती, बोल ना बोल ना. पण मात्र मुक्ताचा फोन आवाज ऐकून ती लगेच फोन ठेवून देते आणि म्हणते की शिट, मी मुक्ता मॅम समोरच हे सगळं बोलले. मुक्ता मॅमने माझं बोलणं ऐकलं तर नसेल ना, आता काय होईल माझं, असं म्हणून आरती आता टेन्शनमध्ये आलेली असते. ती विचार करते की नाही, असं चालणार नाही, मला लकीला जाऊन बोललंच पाहिजे, हे सगळं त्याला जाऊन भेटून मला सांगितलं पाहिजे, असा विचार ती करते. आणि इथे आरती ही दरवाजात उभी राहते. त्याच वेळेला लगेच मुक्ता येऊन म्हणते की अगं आरती, तू ये ना आतमध्ये ये. ते म्हणते की मला जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा मुक्ता म्हणते की अगं हो, इथे दरवाजातच बोलणार आहेस का? आतमध्ये ये, जरा पाणी वगैरे पी, नंतर मग निवांत बोल. तेव्हा मुक्ताशी ती बोलते की मला जरा बोलायचं आहे.
नंतर मुक्ता म्हणते की अगं हो हो, पाणी पी, जरा शांत राहा, तू तर ना अगदी घोड्यावर बसून आल्यासारखी आली आहेस. त्याच वेळेला आरती म्हणते की हो, खूप महत्त्वाचं आहे ना हे. तितक्यातच लांबूनच आरती आलेली लक्की बघतो आणि लक्की म्हणतो की ही इथे कशाला आलेली आहे. आता जर हिने सगळं काही मुक्ता वहिनीला सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल, हिला काहीही करून इथून बाजूला केलीच पाहिजे, असं तो मनातच बोलतो आणि लक्की आता तिकडे जात असतो. तेव्हा मुक्ता म्हणते की पाणी पी आणि आता बोल काय झालं. तेवढ्यात लकी येतो आणि म्हणतो की अगं आरती, तू इथे काय करतेस, मी तुला फोन करतच होतो ना. अरे तो डीलर आहे, तो मला सारखा सारखा कॉल करत आहे. आपली डील त्याने फायनल केली आहे आणि आता तुला जी काही टू व्हीलर घ्यायची ना, तो आपल्याला मिळवून देत आहे. तेव्हा मग मुक्ता म्हणते की अरे हो हो लक्की, तिला पाणी तरी पिऊ दे, आली आहे ती. तेव्हा मग तो म्हणतो की अगं वहिनी तसं नाही, काय मग तो निघून जाईल ना तिथून डीलर, म्हणूनच म्हणतोय, तो कधीपासून बोलवतोय पण ही काही आली नाही. तेव्हा मग आरती म्हणते की अरे तो डीलर कशाला हवा आहे, तिथे असतील ना सेल्समॅन, ते तुम्हाला देऊ शकतात गाडी, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मग आता मुक्ता म्हणत असते की खरंच तुम्ही तर ना अगदी घोड्यावरच आले आहात. तेव्हा मग तो म्हणतो की तसं नाही वहिनी, सेल्समॅन देऊ शकतो, पण तो डीलर आहे ना आम्हाला जरा स्पेशल डिस्काउंट देणार आहे, म्हणून आम्ही त्याच्याकडूनच विकत घेणार आहोत. त्याच वेळेला मग आता आरतीला तो म्हणतो की चल चल, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, निघावं लागेल, असं म्हणून तो तिला तिथून हाताला धरून घेऊन जातो. आणि मुक्ता म्हणते की अरे अरे, जरा सावकाश जा, किती घाई चालली आहे तुमची. त्यानंतर मग आता मुक्ता म्हणते की बापरे, खरंच यांचं ना काही वेगळंच आहे. आणि ते लोक निघून जातात आणि आरतीचा काहीतरी इन्व्हलप खाली पडतं. सावनी म्हणते की ह्या लक्कीचं नेमकं असं काय चालू आहे, हा असं काय करतोय, काही कळायला मार्ग नाही. म्हणूनच सावनीला जरासा डाऊट येतो आणि ते खाली पडलेलं इन्व्हलप ती उचलून बघते, तर त्यामध्ये प्रेग्नन्सी रिपोर्ट असतात जे पॉझिटिव्ह आलेले असतात. तेव्हा मग सावनी म्हणते की अच्छा, असा खेळ आहे तर हा, आत्ता मला समजलं की नेमकं काय आहे लक्कीचं ते. आणि मुक्ता जराशा विचारांमध्येच असते आणि त्याच वेळेला तिच्या समोरून सावनी निघून जाते. लक्की बाहेर येऊन तिला ओरडतच म्हणतो की आरती, काय गरज होती ग तुला घरी यायची, कशाला आलेलीस तू घरी. तेव्हा मग ती म्हणते की लक्की, मी प्रेग्नेंट आहे, तुला कळतंय का, म्हणूनच मी इथे आले. आणि तुला किती कॉल केले मी, तू एकही फोन उचलला नाहीस, मग काय करणार होते मी, मला खूप टेन्शन आलं होतं, काय करू ते मला काहीच कळलं नाही. तेव्हा मग आता लक्की म्हणतो की काय करायचं आता आपण, शिट सगळंच बिघडलंय. तेव्हा मग ती म्हणते की मग काय करणार आहोत, आणि मी तुला सांगितलं होतं की आपण घरी लवकरात लवकर हे सगळं सांगून टाकूया. चल ठीक आहे, जाऊ दे, आपण आता लवकरात लवकर घरी हे सगळं सांगू आणि आपण लवकर लग्न करू, म्हणजे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तेव्हा मग आता लगेच तो म्हणतो की अरे तू असं काय करतेस बाळा, आपल्याला आता लग्न करता येणार नाही, खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल आणि हे खरंही आपण सांगू शकत नाही. आरती म्हणते की तू काय म्हणतोयस, तुला कळतंय का, तुला तुझी पडली आहे, अशा या अवस्थेत देखील तुला माझी काळजी नाही, पण फक्त तुला तुझाच विचार करायचा आहे का. तेव्हा लकी म्हणतो की असं नाही गं, पण प्लीज मला समजून घे मी काय म्हणतोय ते. की म्हणतो की आरती, आत्ता आपल्याला अबॉर्शन करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि हे सत्य आपण घरी सांगू शकत नाही, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, म्हणून प्लीज तू मला समजून घे. तेव्हा मग आरती म्हणते की नाही हा लक्की, अजिबात नाही, तुला समजून घ्यावं लागेल आणि तुला या सगळ्याची जबाबदारी घ्यावी लागेल आणि मी अबॉर्शन अजिबातच करणार नाही, असं म्हणून ती चिडून निघून जाते. त्यानंतर मग आता सावनी ही ते पेपर्स बघते आणि म्हणते की अच्छा, अशी भानगड आहे तर या लक्कीची, आत्ता मला कळलं, पण बरं झालं की मला हे सगळं समजलं. आता बघ सावनी काय काय करू शकते ते, माझ्याकडे आता खूप मोठा पुरावा मिळालेला आहे, आता मी या मुक्ताची कशी वाट लागते ना तेच बघायचं. आरती तिथून चिडून निघून जाते. लकी तिला थांब थांब असा आवाज देत असतो, मात्र ती काही ऐकत नाही. त्यानंतर मागूनच सावनी बघत मजा घेत असते. लक्की देवासमोर हात जोडत असतो की हे एकवीर आई, या सगळ्यातून मला बाहेर काढ. आणि मात्र त्याला टेन्शन आलेलं असतं. तितक्यात सावनी येते आणि म्हणते की लकी, काय झालंय. तेव्हा तो खूपच घाबरतो आणि म्हणतो की काय झालंय, तुम्ही इथे. तेव्हा ती म्हणते की हो, मला कळतंय की तू खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलायस. खरं तर मी तुला इथे घाबरवायला किंवा कुठल्याही प्रकारची धमकी द्यायला नाही आले, काळजी करू नकोस, मी तुला इथे तुझी मदतच करायला आली. तेव्हा ते म्हणतो की तुम्ही कशाबद्दल बोलताय नक्की. म्हणूनच सावनी त्याला रिपोर्ट दाखवते आणि म्हणते की हे बघ, हे रिपोर्ट, याच्याबद्दल बोलते मी. तेव्हा तो घाबरतो. मग आता तिला सावनी म्हणते की तू एक काम करू शकतोस. तेव्हा तो म्हणतो की कसलं. ती म्हणते की डिनायल. तू एकच गोष्ट कर, ते म्हणजे या सगळ्याला नकार दे. तू सरळ सांग ना सगळ्यांना, तिने काही बोलली तर, की हे मूल माझंच नाही आणि मी एक्सेप्टच करत नाही. असं केलंस तर तुझ्यावरचं नक्कीच सगळं ओझं हलकं होईल. आणि जर तू हे नाकारलंस की तू या मुलाचा बाप आहे, तर तुला कोणीही काही बोलू शकत नाही. आणि हे सगळं कोण करणार आहे चौकशी, आरती वगैरे काहीच करणार नाही. तू जर या सगळ्यातून हात बाहेर काढलास ना, तरच तुझं काहीतरी होऊ शकतं. नाहीतर जेव्हा सागरला समजेल की तू या मुलीबरोबर असं काही केलेलं आहेस, तर हा सागर तुला धक्के मारून घराच्या बाहेर काढणार. म्हणूनच विचार कर.
आणि जर तू हिचं ऐकलं आणि तू ते सगळं करायला गेला तर तुझं पूर्ण आयुष्य हे करिअर धोक्यामध्ये येईल. म्हणूनच मी सांगते, तसंही कोण बघणार आहे आणि मुक्ता तिच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार? खरं तर हे सगळं आरती या मुक्ताच्या बोलण्यावरूनच करत नसेल कशावरून? म्हणूनच मी तुला बोलते की या सगळ्यातून तुला बाहेर पडायचं तर तू सरळच सगळ्यांना सांगून टाक की हा मुलगा माझाच नाही किंवा हे बाळ माझं नाही. असं म्हटल्यावर लक्की तिला काही न बोलता तिथून निघून जातो. नंतर मग सावनी खूपच खुश झालेली असते. सावनी आता मनातल्या मनातच म्हणते की वा, खरंच भारी असा पत्ता भेटलाय ना मला की याने सगळ्या कोळी कुटुंबाची वाट लागू शकते. मी आता एकच करणार ते म्हणजे लकीच्या मनामध्ये आता विष पसरवत राहणार आणि एकदा की या सगळ्या गोष्टीवर मुक्ताने ऐकलं की मुक्ता त्या आरतीचीच बाजू घेणार, लकीची नाही. पण मी सगळ्या कुटुंबाला भडकवणार आणि सांगणार की मुद्दामच लकीची बाजू न घेता मुक्ता आरतीची बाजू घेते आणि मुक्ता वर्सेस कोळी कुटुंब असा परिस्थिती मी निर्माण करणार. म्हणूनच आता असंच करायचं की किती काही झालं तरीही घरच्यांच्या मनात मुक्ताविषयी विष पेरायला सुरुवात करायची. म्हणजे कसं या खेळाला आणखीनच मजा येईल आणि मुक्ताला बाजूला केल्यानंतर कोळी कुटुंब कसं होते ते मला बघायचं आहे. सावनी प्रेझेन्स मुक्ता वर्सेस कोळी कुटुंब असं म्हणून ती हसत असते. तर इथे मुक्ताला इंद्रा म्हणते की मुक्ता तू पण आमच्याबरोबर जेवायला बस. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की कोमलना एक प्रोजेक्ट करत आहे, तिचं होतच असेल थोड्या वेळात आम्ही एकत्रच बसतो. नंतर लक्की येतो आणि लक्की आल्याबरोबर लगेच इंद्रा म्हणते की लक्की अरे जेवायला ये बस, मी तुझ्या आवडीच्या तिसऱ्या केल्या आहेत. तेव्हा तो म्हणतो की नको, मला भूक नाही आहे, मी नंतर जेवेन, माझं जेवण हवं तर फ्रीजमध्ये ठेव. तेव्हा इंद्रा म्हणते की अरे लक्की असं काय करतोस तू, तुझ्या आवडीच्या तिसऱ्या केल्यात मी, ये बस जेवायला. तेव्हा लक्की म्हणतो की नको, काहीच हरकत नाही. मुक्ता म्हणते की मग त्या गाडीचं काय झालं? तेव्हा लक्की सांगतो की ती गाडी घेतली आहे, त्या डीलरशीही बोलणं झालं आहे. असं म्हणून तो तिथून निघून जातो. मात्र तो असा का वागतो याचं इंद्राला टेन्शन येतं. इंद्रा म्हणते की काय झालं या पोऱ्याला, इतक्या दिवसांनी मीने तिसऱ्या केल्या आणि याले खाल्ल्या नाही. त्यानंतर मग आता तिथे मुक्ता बघत असते आणि लकी हातमध्ये निघून जातो. तेवढ्यातच सावनी तिथे येते आणि सावनीला हे सगळे बघून फारच मजा येत असते. सावनी म्हणते की हरकत नाही, मी आहे ना, मला ना तिसऱ्या खूपच आवडतात तुमच्या हातच्या, म्हणूनच तुमच्या हातच्या तिसऱ्या मी खाते सासूबाई. असं म्हणून आता सावनी ही जेवायला बसते आणि सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि त्याच वेळेला मुक्ताही तिला ताट देते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सावनी ही ब्रेड बटर खात असताना लकीला म्हणते की तुला तिने 24 तास दिलेले आहेत, त्यातमधले 12 तास तर आता संपलेले आहेत. म्हणून लकी आता नीट विचार कर, मी जो काही तुला मार्ग सांगितलाय ना तोच अगदी योग्य आहे आणि त्याच मार्गावर जर चालशील तरच तू टिकशील, नाही तर काहीच होणार नाही. नाहीतर काय होणार आहे पुढे तुला चांगलंच माहिती आहे. या घरातून तुला धक्के मारून बाहेर काढलं जाईल, असं सावनी त्याला म्हणत असते. त्याच वेळेला आता सावनीने ते बोलणं ऐकल्यानंतर लकीला मात्र टेन्शन येत असतं. सावनी त्याला म्हणत असते की लकी, मी जे काही बोलले त्याचा अगदी नीट विचार कर. नंतर आरती क्लिनिकमध्ये आलेली असते आणि तिला गरगरल्यासारखं होतं. म्हणून मुक्ता तिला हाताला धरून खुर्चीवर बसवते आणि म्हणते की काय ग, काय झालं? त्याच वेळेला ती म्हणते की मला गरगरल्यासारखं होतंय. तेव्हा मुक्ता ही तिला बघते आणि तिच्या हातामध्ये जे प्रिस्क्रिप्शन पेपर असतं ते बघून ती म्हणते की आरती, ह्या तर प्रेग्नेन्सीच्या गोळ्या आहेत आणि त्याचं प्रिस्क्रिप्शन आहे ते. कोण आहे तो मुलगा आरती? असं घाबरतच मुक्ता तिला विचारते. आता आरती मुक्ताला लकीबद्दलचं आणि तिचं सत्य सांगेल का आणि नेमकं पुढे मुक्ता काय करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.